नमस्कार मित्रांनो, डिजिटल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण योजनेची माहिती पाहणार आहोत. तर यामध्ये बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा GR आलेला आहे. यामध्ये 3 गॅस सिलेंडर वर्षाला हे मोफत मिळणार आहेत. तर यासाठी कोण पात्र असणार आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी जर आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या योजनांची माहिती आम्ही आपणापर्यंत पोहोचवू शकेल. तर या GR नुसार पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच रिफिलिंग मोफत उपलब्ध करून देण्याबाबत. तर हा GR दिनांक बघा 30 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यानुसार बघा, देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे, देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे, तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही सन 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम हे तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू आहे. महाराष्ट्रात सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्यांचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरता साधन उपलब्ध नसल्याने परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवित असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. तर सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सन 2024-25 या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तर उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर यामध्ये बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी व लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तर शासन निर्णय काय आहे बघा, केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे 52.16 लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर हे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येईल. तर पहा, आता यासाठी पात्रता काय असणार आहे. तर सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे 52.16 लक्ष लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब सदर योजनेत पात्र असणार आहे. तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा बघा, एका कुटुंबात रेशन कार्डनुसार केवळ एकाच लाभार्थ्यांना सदर योजनेचा लाभ घेता येईल. म्हणजे एका रेशन कार्डवरती एकाच व्यक्तीला याचा लाभ घेता येणार आहे. सदर लाभ केवळ 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांना मिळणार आहे. योजनेची कार्यपद्धती बघा, तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण रक्कम ही सरासरी सध्याच्याला 830 रुपये ग्राहकांकडून घेतली जाते. तदनंतर केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी
₹300 सबसिडी ही थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून द्यावयाची अंदाजे ₹530 प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करावी. तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी. तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. म्हणजे एका महिन्यासाठी एकच गॅस सिलेंडर तुम्हाला मिळणार आहे. जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीत फरक आहे. सबब अतिम तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच जिल्हानिहाय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना अदा करण्यात येईल. नियंत्रण, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा तसेच सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, सर्व अन्न-धान्य वितरण अधिकारी यांनी तेल कंपन्यांकडून जिल्हानिहाय लाभार्थ्यांना वितरित केलेल्या सिलेंडर तपशिलाची प्रमाणित यादी तसेच तेल कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारसीसह देयक, वित्तीय सल्लागार तसेच उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई यांना सादर करावे. लाभार्थ्यांची द्विरुक्ती होणार नाही याची खातरजमा करून देयक प्रदानार्थ वित्तीय सल्लागार तथा उपसचिव, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, मुंबई कार्यालयास सादर करण्यात यावी. तेल कंपन्यांना जिल्हानिहाय अंतिम रक्कमेस प्रदान करण्याची जबाबदारी वित्तीय सल्लागार व उपसचिव कार्यालय पूर्वग्रहांसही यांच्या राहील. तर मग आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती. तर राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या 3 मोफत सिलेंडरचे वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येईल. सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही. या विभागामध्ये प्रशासकीय सोयीसाठी मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे शहरी क्षेत्रामध्ये मुंबई, ठाणे शिधावाटप तसेच अन्य जिल्ह्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा यंत्रणा कार्यरत आहे. सबब मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमधून गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थी निवडण्यासाठी मुंबई, ठाणे शिधावाटप क्षेत्रासाठी खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली. हे बघा, याप्रमाणे इथं हा GR आहे. हा GR तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती पाहू शकता.